नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे की महा टीचर रिक्रुटमेंट मध्ये न्यूज बुलेटिन काल प्रसिद्ध झालेलं आहे, 20 तारखेचं न्यूज बुलेटिन नेमकं काय आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। मुलाखतीबाबतच्या सूचना मिळालेल्या आहेत, मागच्या लिस्ट बाबतच्या सूचना मिळालेल्या आहेत, नियुक्तीबाबतच्या सूचना आणि समुपदेशनाबाबतच्या सुद्धा सूचना मिळालेल्या आहेत। या सूचना काळजीपूर्वक तुम्हाला वाचायच्या आहेत आणि मुलाखतीसाठी तयारी कशी करायची एक मी थोडक्यात तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे। या सर्व गोष्टी आपण काळजीपूर्वक पाहायच्या आहेत आणि मित्रांना सुद्धा शेअर करायच्या आहेत, कारण मित्रांनो संधी खूप मोठी गमावलेली आहे जी की या भरतीपासून वंचित राहतील त्या विद्यार्थ्यांनी, आणि आगामी भरत्या पण होणार आहेत। काळजी करू नका, अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवावं असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो। ज्यांनी कष्ट केले प्रामाणिक त्यांना यश मिळालेलं आहे। ज्यांनी फक्त निगेटिव्ह राहून किंवा खोटीच भरती आहे, भरती प्रक्रियाच होणार नाही किंवा अपडेटच मिळणार नाहीत अशा बाबतीत जे संभ्रमात राहिले त्या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकले नाही। चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक भरती मधली प्रक्रिया समजून घ्या, व्यवस्थितरित्या त्या भरतीसाठी तयारी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण युट्यूब चॅनलवर वारंवार टाकत असतो। त्यामुळे युट्यूब चॅनलवर असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे की लीगल चॅनल व्यवस्थितरित्या अपडेट देणाऱ्या चॅनललाच सर्वाधिक विश्वास ठेवायचा आहे। कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुप किंवा बडकाबडकीचे उत्तर किंवा काय बऱ्याच गोष्टी आहेत या शिक्षक भरतीमध्ये ज्या आपल्याला आपल्या क्षेत्राशी निगडीत नसताना सुद्धा बरेच गोष्टी या क्षेत्रामध्ये घडून येत असतात, त्यावर जास्त विश्वास ठेवू नका। चला मित्रांनो, आपण न्यूज बुलेटिन काय आहे हे पाहणार आहोत। तर कालचं न्यूज बुलेटिन होतं, इथं पाहू शकता 20 तारखेचं, इथं 20/5/2024 न्यूज बुलेटिन काय आहे बघा। तर न्यूज बुलेटिन मध्ये 20/5/2024 म्हणजे 20 मे मित्रांनो, 25 तारीख सुद्धा जवळ येते, म्हणजे 25 तारखेपर्यंत नवीन अपडेट 100% भेटेल। म्हणजे तुमचा जो काही कन्व्हर्शनचा राऊंड असेल किंवा सेकंड लिस्ट असेल, सेकंड फेज असेल किंवा मुलाखतीसह सुद्धा गोष्टी असतील मित्रांनो। आता या 2-3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू। विथ इंटरव्ह्यूचं मला येईल असं वाटतं, कारण कसं आहे, संस्था चालकांचं पण म्हणणं असतं की बाबा आम्हाला या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक द्या, त्यामुळे विथ इंटरव्ह्यूच्या तयारीला लागा। जे मार्क कमी आहेत, आपला नंबर विथ इंटरव्ह्यू मध्ये येतोय, त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूवर फोकस करायचंय, मुलाखतीची तयारी कशी करायची याचं प्लॅनिंग करायचंय। सर्वात महत्वाचं पर्सनॅलिटी पासून सुरुवात करायची मित्रांनो, आपल्या नावापासून सुरुवात करायची, आपल्या अध्यापन पद्धतीवर प्रश्न जास्त विचारले जातात त्याच्यावर जास्त फोकस करायचे। शेवटी मी अजून डिटेलमध्ये काही बोलणारच आहे गोष्टी याच्यावर। तर मित्रांनो लक्षात घ्या, तर काय म्हटलंय बघा इथे तुम्ही पाहू शकता। तर दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवाराच्या नियुक्त्या साधारणपणे अखेर माहितीनुसार 4474 अभियंताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत। त्यातील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत। मित्रांनो हा फरक पण खूप महत्वाचा आहे बघा, एवढ्या लोकांना नियुक्ती दिल्या आणि एवढेच लोक हजर झालेले आहेत, रुजू झालेले आहेत। आता यांना दुसऱ्या संधी भेटणार का, दुसऱ्या याच्या संधी भेटणार का, हा एक थोडासा गांभीर्यपूर्ण प्रश्न घेण्यासारखा आहे। जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, नियुक्ती पत्र दिलेलं आहे, रुजू झाला नसाल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल असं माझं पर्सनल मत आहे। कसं सांगतो, जर तुम्हाला एखादी पोस्ट मिळालेली असेल, तुम्ही रुजूच होत नाही, तुम्ही प्रिफरन्स देताना त्या जिल्ह्याचा का दिला हा प्रश्नचिन्ह आहे तुमच्या पुढे। इतर विद्यार्थ्यांचं तिथे नुकसान झालं, दुसरा प्रश्नचिन्ह आहे। त्या संस्थेला वेळेला शिक्षक मिळाला नाही, तिसरा प्रश्नचिन्ह आहे आपल्या पुढे। म्हणजे या व्यक्तीला या भरती प्रक्रियेमध्ये इंटरेस्ट नव्हता, तरी पण त्यांनी नियुक्तीपत्र देऊन रुजू झालेले नाही असा अर्थ काढला जातो, आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जातं। कायमचं बाद नाही, पण दुसऱ्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जात असतं। आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर मला जिल्हा काही झेपत नाही, रत्नागिरीला जाणं किंवा गोंदियाला जाणं मला शक्यच नाही, मी या भरती प्रक्रियेमध्ये रुजू होणार नाही। पण सेकंड राऊंडला तुम्हाला चान्स भेटेल का, हा सुद्धा माझ्या पुढे एक प्रश्नचिन्ह आहे। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगायचंय, कारण सेकंड राऊंडला तुमचं एकदा सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे तिथे शिक्कामोर्तब लागलाय, याला या नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही असं समजलं जातं।
ठीक आहे. हा जर झाला नाही तर तुम्हाला एकदा दोनदा कॉन्टॅक्ट पण करणार संस्था किंवा ते जी काही संबंधित शाळा आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार, का रुजवत नाही काय नाही, तुम्ही त्याचं उत्तर पण देणार. म्हटल्यानंतर दुसऱ्या भरती म्हणजे अभियोग्यताधारक दुसरी अभियोग्यता परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तिथे सिलेक्शन व्हावं लागेल तुमच्या मनाप्रमाणे जिल्ह्यामध्ये. मी कळकळीने सांगितलं होतं अगोदरच की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामध्ये जायचं नसेल तर तुम्ही प्रिफरन्स देऊ नका. बऱ्याच विद्यार्थ्यांनी टाइमपास मध्ये प्रिफरन्स दिले, त्यांचा तिकडे नंबर लागला आणि विद्यार्थी मित्रांनो ते आता सध्या प्रश्नचिन्हामध्ये आहेत की आपण जायचं का नाही, जायचं का नाही. विशेष करून महिला, कसं असतं, महिलांचे जे काही पतिदेव असतात ते कुठल्या तरी शहरात सेट असतात, त्यांना तिकडे जाऊन नोकरी करणं शक्य नसतं, मुलांच्या शाळा या सर्व गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे हा थोडासा संभ्रम अवस्था आहे आणि बदल्या नाहीत मित्रांनो. एकदा सिलेक्शन झालं म्हणजे झालं, विषय संपला. ठीक आहे, त्यांच्या बदल्या नाही. तर अशा पद्धतीमुळे हा जो काही फरक जाणून येतो, साधारण म्हणता येईल 400 लोकांचा फरक दिसून येतो इथं. ठीक आहे. त्यानंतर राज्यातील आचारसंहिता संपलेली आहे, याच्याबद्दल एक सूचना दिलेली आहे. त्यानंतर विना मुलाखत, बघा, पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्ता पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. म्हणजे आता हे आपण पण पाहिले मित्रांनो, एकदम जबरदस्त पारदर्शक पद्धतीने राबवली गेलेली आहे, जे की विना मुलाखतीचा विषय आतापर्यंत झालेला आहे. त्याच प्रकारे शासन निर्णय 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येत आहे. मित्रांनो, काय विचारलं जाईल याच्यावर सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की एक आराखडा बनवून देतील की संस्थेला सुद्धा, की तुम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा. त्यांचे 10वी 12वी मार्क, डीएड बीएडचं काय क्वालिफिकेशन आहे, त्यांना काय कुठल्या परीक्षा पास झालेला आहे का, विविध गुण कौशल्य आहे का, त्या कौशल्यावर त्याला किती प्रमाणात प्रश्न बरोबर येतात, काही त्यांनी केसेस देतील, त्या केस कसे सॉल्व्ह करतात, या पद्धतीने एक आराखडा ठरवूनच मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जावे अशा सूचना दिल्या जातील, असं आयुक्त कार्यालयाच्या बुलेटिनमधून आपल्याला दिसून येत आहे. आपण ठाम विश्वास ठेवून चला. आता बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की संस्था म्हटल्यानंतर पैशाची घोडेबाजार होणार, कागदपत्राची, वशिलेबाजीची. पण विद्यार्थी मित्रांनो, दुनिया बदलत चाललेली आहे, माहिती तंत्रज्ञान सुद्धा बदलत चाललेलं आहे. कुठल्याही संस्थेची जर ऑडिओ क्लिप जर व्हायरल झाली, त्याला कायमस्वरूपी त्या शाळेचं अनुदान सुद्धा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे ठाम विश्वास ठेवा, व्यवस्थितरित्या फेस करा. मुलाखतीमध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार 100% होऊ शकतं मित्रांनो. मी तर कॉन्फिडेंटली सांगू शकतो, कारण मोटिवेट राहा आणि व्यवस्थितरित्या मुलाखती द्या, तुम्हाला तिथे जास्त फायदा होणार आहे, लक्षात घ्या. आता कारण जे काही व्यक्ती येणार आहेत ते पवित्र पोर्टलने आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाने दिलेली व्यक्ती येणार आहेत. त्या संस्थेचा आणि त्या व्यक्तीचा कुठलाही अर्थार्थी किंवा ओळख नसणार आहे, कारण एकदम नवीन फ्रेश माल येणार आहे. म्हटल्यानंतर तिथे लगेच घोडेबाजार होईल अशी शक्यता मला सुद्धा वाटत नाही. पण प्रत्येकाचं वेगवेगळे मत आहे, तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा विषय आहे समांतर फेरी. न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावरून काही बाबीवर कारवाई पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यानंतर आता हा जो काही रकाना आहे प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायलाच मिळतो आणि हे खरंच आहे मित्रांनो. काही ग्रुप काही घेणं देणं, दिवसभर कुठल्या तरी व्यक्तीला टार्गेट करणे आणि त्या व्यक्तीवर बोलत राहणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करणे. आता 200 लोक जर त्या प्रक्रियेमध्ये, त्या बोलण्यामध्ये सामील असतील, दुसरे 200-250 लोक हे काय असतात, घरी बसून तयारी करणारे असतात. त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, आम्ही अमक्या ग्रुपला जॉईन आहे. आणि मित्रांनो, सगळे लोक म्हणजे एकदम टॉप लेवलचे, आम्ही आदर स्थानी मानतो असे लोक सुद्धा त्या ग्रुपमध्ये असतात आणि त्या ग्रुपची चर्चा चालू असते, त्यांची काहीतरी वेगळं चालू असतं. मित्रांनो, हे चुकीचं आहे. कृपया करून जे काही असे ग्रुप चालवतात किंवा ग्रुपचे ऍडमिन आहेत त्यांनी थोडीशी दक्षता घ्यायची. बाय प्रोफेशनली
जरा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याकडे जाणून बुजून लक्ष द्यायचे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष जर बघितलं ना, त्यांना 100च्या मध्ये मार्क आहेत, 100च्या मध्ये मार्क आहेत. वय जर बघितलं तर 37, 38, 35च्या पुढे आहे. अरे बा, का? जे नवीन फ्रेश येत आहेत लोक, जे लोक आता शिक्षक होऊ इच्छित आहेत, जे मेहनत घेत आहेत, त्यांच्या मनामध्ये संभ्रम तुम्ही का निर्माण करताय? कृपया करून त्यांनी दक्षता घ्यावी. माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, कारण आयुक्त कार्यालयातून अशी जर एखादी सूचना आपल्याला मिळत असेल तर खरंच गांभीर्याने घेण्यासारखी आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मित्रांनो. आता याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया येणार, वाटलं तर मला व्हॉट्सअपला 2-4 काय बोलायचे ते शब्द बोलणार आपण, हे 100% ठरलेलं आहे. ठीक आहे, असो. तर मित्रांनो, ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. समाज माध्यमावर काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात. कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्याची खात्री करून माहितीचा विश्वासार्हता पडताळणी करूनच माहिती प्रसारित करावी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मी कधी आलो अपडेट म्हणून देतच नाही, सरळ सांगतो बाबा हे बुलेटिन मध्ये हे आलेलं आहे, तुम्हाला बुलेटिनवर विश्वास ठेवायचाच आहे. आता मित्रांनो, विषय काय आहे, त्या लोकांचा विषय काय, ते मोप 2010, 2009, 2005 पासून डीएड बीएड केलेले आहेत. पण तुम्ही 2010 ला भरती झाली होती, 2017 ला झाली होती आणि 2022 ला पण झाली होती, बरोबर? या काळामध्ये वय असताना तुम्हाला ही परीक्षा पास का करता आली नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. सरकार लेट घेतात भरती. काही लोक अरे 40-40 वर्ष भरती होत नाहीत काही डिपार्टमेंटच्या. त्या लोकांनी काय म्हणलं पाहिजे, आपल्या भरत्या झालेल्या आहेत, आपल्याला यश मिळवता आलं नाही, तर अशा काही समाज माध्यमाच्या द्वारे कृपया करून हात जोडून विनंती आहे, तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नका. पटलं तर घ्या, नाही पटलं सोडून द्या विषय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलाखतीमध्ये काय केलं जातं बघा, लक्षात ठेवा. सुरुवात तर आपल्या नावापासूनच होते, आपल्या ओळखीपासून होते, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे आपलं शिक्षण खूप मॅटर करतं मित्रांनो. आपण कॉमर्समध्ये शिक्षण घेतलंय, मॅथमध्ये घेतलंय, सायन्समध्ये घेतलंय, आर्टमध्ये घेतलंय, 10वीला काय किती टक्के, 12वीला किती टक्के, त्यानुसार डीएड केलंय, बीएड केलंय, टीईटी पास आहे नाही, या सर्व गोष्टी. त्यानंतर मुद्दे येतात ते अध्ययन कौशल्यावरील. आणि त्यानंतर विषय येतो नोकरी का करायची तुम्हाला, नोकरी इतके दिवस जागा निघाल नाही तर तुमच्या मनामधील प्रश्न काय होते, हे सुद्धा मुद्दे खूप महत्वाचे येतीलच तुम्हाला. आणि त्यामुळे आपल्यामधले जी काही ग्रोथ आहे, थोडंसं वाचन वाढवायचंय, थोडीशी पाठ्यपुस्तकावर नजर ठेवायची. आपलं विषय जर असेल मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, संस्कृत काय असेल ते, त्या विषयाबद्दलचं ज्ञान मिळवायचं आहे. इतके दिवस काय केलं तुम्ही, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. म्हणजे हे जे काही तज्ज्ञ लोक आहेत, जे काही आपली मुलाखत घेणारे संस्था चालक, त्यांना सुद्धा एक चांगला दर्जाचा शिक्षक हवा असतो. त्यामुळे व्यवस्थितरित्या मुलाखतीच्या तयारीला सुद्धा लागा मित्रांनो, तरच आगामी काळामध्ये मुलाखतीमध्ये सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकतं. असं मनामध्ये संभ्रम ठेवू नका. आपल्याला प्रत्यक्ष जर टॉप लेवलची मुलाखत दिली तर त्याला सुद्धा दयामाया आल्याशिवाय राहणार नाही, आपलं सिलेक्शन न होता राहणार नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये पैशाशिवाय काय चालणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, तसं होणार, असं जर करत राहिलं, अरे ठीक आहे आपल्याकडे पैसे नाहीतच, आपण भरू पण शकत नाही, पण तुम्ही 100% मुलाखत देऊन जर सिलेक्शन झालं तर याच्यावर तर एक साधारण 1-2%, 5% विश्वास ठेवा आणि त्या तयारीने राहा, असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो. तुम्हाला पटतंय तर घ्या, नाही पटत द्या सोडून. मग तुम्ही जेवढे निगेटिव्ह जाल किंवा तुम्ही अनमोटिवेटेड जाऊन तुम्ही मुलाखत दिलात एकदम नर्वस चेहऱ्याने, माझ्याकडे काहीच नाही, माझं काय सिलेक्शन होणार आहे, तर मित्रांनो सिलेक्शन होणारच नाही. बी पॉझिटिव्ह, बी केअरफुली आणि बी स्टडीड, म्हणजे एकदम अभ्यासपूर्ण जर तुम्ही त्यांना फेस केलात तर नक्कीच तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून कायम विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला जातो का, याबद्दल तुम्ही मला थोडक्यात सांगायचे आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागायचे. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.